नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नवी मुंबई मनपाकडून सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनर या पदासाठी 5 जागा आलेल्या आहेत. परंतु जबरदस्त मुलांचा याला रिस्पॉन्स येणार आहे मित्रांनो, कारण की फक्त पदवी सांगितलेली, कुठलाही अनुभव नाही आणि एकच परीक्षा द्यायची. आता एक परीक्षा द्यायची, पण त्याचा नेमका अभ्यासक्रम काय असला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती. तर याच्या संदर्भात मित्रांनो आता त्यांनी ऑफिशियल अभ्यासक्रम जाहीर करून दिलेला. खूप चांगलं काम केलंय. मी आभार मानतो नवी मुंबई महानगरपालिकेचे, त्यांनी अशा गोष्टी केली, कारण की आता विद्यार्थी मोकळे झालेले आहेत. मग एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, कोणते विषय असणार आहे, या सगळ्यांविषयी माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो. आणि खूप सारे विद्यार्थी विचारत होते आणि जे काही सर्व्हिसमध्ये आहेत त्यांचं देखील चांगला एक कौल आहे मित्रांनो, कारण की एक चांगली पोस्ट आहे, मनपामध्ये आहे. तर असे सगळे उमेदवार विचारत होते, तर त्यांच्यासाठी आपण सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर नवी मुंबईसाठी लाईव्ह स्वरूपाची मित्रांनो, काय लाईव्ह स्वरूपाची बॅच आपण देणार आहोत. त्याच्यासोबत रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जो आपला नॉन टेक्निकल भाग असणार आहे 40% तो बघायला मिळणार आहे. सर्व 10 कायदे आणि नियम डिटेलमध्ये तुम्हाला बायलिंग्वल मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पीपीटी नोट्स वगैरे प्रॉपर टीचर्स तुम्हाला शिकवणार आहेत की ज्यांनी हा कायदा याआधी शिकवलेला आहे. त्याच्यानंतर ही बॅच 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकतात. काही प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल, डायरेक्टली आमच्या टीमला कॉल करा. हा नंबर आहे, ते तुम्हाला सगळं संपूर्ण मार्गदर्शन करतील. लक्षात घ्या, 5 जागांसाठी जाहिरात आली होती. S16 ची वेतन श्रेणी आहे. 44,900, 1,42,400 5 जागा आहेत. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, एसटी जागा नाही, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ईडब्ल्यूएस. मग यांनी फॉर्म नाही भरायचा का? हे भरू शकतात. कुठून फॉर्म भरू शकतात? ओपन साठी फॉर्म भरता येईल यांना. काय ओपन साठी फॉर्म बघा, एससी साठी अनुसूचित जाती 1 जागा आहे, विजय 1 जागा आहे, ओबीसी 1 जागा आहे, एससीबीसी 1 जागा आहे आणि ओपनची जागा असल्यामुळे या सगळ्या उमेदवारांनी कुठून फॉर्म भरायचं माहितीये का? ओपन मधून फॉर्म भरायचा आहे. आता भविष्यात जर जागा इन्क्रीज झाल्या तर लक्षात घ्या की तुमच्या जागा इन्क्रीज होऊ शकतात, म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकतात. मेन याच्यात काय माहिती का, कुठल्याही शाखेचा पदवीधर सांगितले, काही एक्सपिरियन्स वगैरे काही मागितलेलं नाही. हेच बीएमसीची जेव्हा जाहिरात येते ना मित्रांनो, त्याच्यामध्ये जबरदस्त एक्सपिरियन्स मागितला जातो मुंबईसाठी. नवी मुंबईसाठी अजिबात एक्सपिरियन्स नाही, म्हणून फॉर्म भरून तुमच्या अभ्यासाला लागून जा. आपल्याला आता हा अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम 2 भागांमध्ये विभागायचा मित्रांनो. एक आहे टेक आणि दुसऱ्याला म्हणायचं नॉन टेक, तांत्रिक घटक. आता इथं तांत्रिक हा 60% वेटेज आहे मित्रांनो आणि याला 40% वेटेज आहे. म्हणजे कट ऑफ साठी खरा डिसाइडिंग फॅक्टर कोण असणार आहे? हा टेक्निकलचा भाग असणार आहे. नॉन टेक्निकल मध्ये आपले सरळ सेवेचे विषय आहेत मित्रांनो. बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि रिझनिंग, हा बौद्धिक चाचणी. 10 प्रश्न, हा हे प्रश्नांची कॅटेगरी मित्रांनो. प्रश्न 10 प्रश्न, 10 प्रश्न, 10 प्रश्न. म्हणजे नॉन टेक वर किती प्रश्न येतील मित्रांनो? 40 प्रश्न येतील आणि गुण किती असतील याच्या डबल 80 गुण असतील. पुन्हा संबंधित विषय ज्याला मी म्हणतो तांत्रिक घटक टेक्निकलचा, त्याच्यावर 60 प्रश्न येतील. किती? 60 प्रश्न आणि गुण किती असतील? 120 गुण. मग तुम्हीच पाहू शकतात 120 आणि 80 हा जबरदस्त फरक पडतो. 100 प्रश्न असतील, 200 गुण असतील, 2 तास तुम्हाला वेळ. एमसीक्यू पॅटर्न मध्ये असणार, म्हणजे 4 ऑप्शन असणार. टीसीएस ही एक्झाम मागच्या वेळी घेतली होती, यावेळी पण जे आहेत तर ते टीसीएसच घेणार आहे मित्रांनो. दर्जा डायरेक्ट पदवी लेवलचा आहे, म्हणजे थोडी अवघड प्रश्नपत्रिका असण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या की जो तुमचा मराठीचा पार्ट आहे तो फक्त मराठीमध्ये राहील, इंग्रजीचा पार्ट इंग्रजीमध्ये राहील. परंतु सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि संबंधित हे विषय मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश दोन्ही भाषेत असतील. काय? मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत पाहायला मिळतील. 2 तास तुम्हाला वेळ मिळणार नाही, कारण की याला काय असणार आहे? ग्रुप टायमिंग असणार आहे मित्रांनो. ग्रुप टाइम असणार आहे. मागच्या पण वेळी ग्रुप टायमिंग होता. तर ABCDE असे काय ते त्यांच्या पद्धतीने ग्रुप तयार करतील. काही ग्रुपमध्ये मराठीचे प्रश्न, इंग्रजीचे, सामान्य ज्ञान सगळे प्रश्न मिळून एक ग्रुप तयार होईल. दुसऱ्या ग्रुपमध्ये अशा ग्रुप वाईज टायमिंग असेल, ज्या त्या ग्रुपचा जेवढा टाइम असेल तेवढाच टाइम तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो. मागच्या ग्रुप टायमिंगमुळे बऱ्याच लोकांची चांगली विकेट जी आहे तर ती पडलेली होती. पुढे आता हा जो 60 प्रश्न आहेत ना मित्रांनो, हे 60 प्रश्न ज्याला काय म्हणायचं 120 गुण. आता याच्यासाठी नेमका सिलेबस काय? बघा, बाकीचा जो सिलेबस आहे त्याच्यावर डिकोडिंगचे लवकरच मी तुमच्यासाठी व्हिडिओ उपलब्ध करून देतो आमच्या फॅकल्टीचे. 60 प्रश्नांसाठी हे 10 कायदे आणि नियम करायचे आपल्याला. याच्यामध्ये बघा तुम्हाला ओळखीचं काय वाटेल बघा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, माहिती अधिकार कायदा, राईट टू सर्व्हिस हे ओळखीचे वाटेल तुम्हाला, कारण की बऱ्याच एमपीएससीच्या उमेदवारांनी यांचा अभ्यास झालेला आहे. परंतु हे जे 8 आहेत ना, हे लय डेंजर आहेत आणि लय विचित्र आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा खूप मोठा आहे मित्रांनो, खूप मोठा आहे, समजायला खूप अवघड जो आहे तो जातो. पहिला, द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल 1981.
महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ज्याला म्हणतो MRTP ऍक्ट 1966, स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं, शहरी विकास योजना, ज्या काही योजना असतील शहरी विकास योजना, याच्यामध्ये दोन गोष्टी असतील प्रामुख्याने बघा, सेंटर मोदी सरकार आणि इकडं महाराष्ट्र सरकार फडणवीसांचं महायुती सरकार. तर या दोघांच्या सरकारांचे ज्या ज्या काही स्कीम असतील शहरी संदर्भात, ग्रामीण नाही शहरी संदर्भात, त्या सगळ्या स्कीमचा अभ्यास करावा लागणार आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, मग डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टवर प्रश्न येतील, ट्री कन्झर्वेशन ऍक्ट आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बाय लॉज 2002. म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं ना तर कुठलाच शक्यतो तुम्हाला 100 पेजेसच्या खाली फाईल मिळणार आहे. टोटल तुम्हाला 1000 पेजेसच्या पुढेच या सगळ्या कायद्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. थोडी क्लिष्ट पण भाषा असणार आहे आणि काहींसाठी वेळ जर आहे तर हा फार महत्वाचा असतो. आणि हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच मित्रांनो हा संपूर्ण 10 कायदे आणि याच्यात जे जे काही नियम दिले हे सर्व लाईव्ह स्वरूपात तुमच्यासाठी शिकवणार आहोत आणि तेही अत्यंत सोप्या भाषेत. मित्रांनो बॅच 1 फेब्रुवारी पासून जरी सुरू होत असले तरी त्याचे लेक्चर्स, तरी त्याची सिरीज आपण आपल्या या चॅनलवर आजपासूनच सुरू करत आहोत. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. तुम्हाला आपली फॅकल्टी कशा पद्धतीने शिकवणार आहे, काय शिकवणार आहे, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहिती होणार आहेत. मग ते एकदा बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅच जे आहेत तर ते नक्की जॉईन करू शकतात. जे लोक सध्या सर्व्हिसमध्ये ना त्यांना तर चांगली संधीच आहे की तुम्ही डायरेक्ट समजा ग्रुप सी ला असाल तर तुम्ही डायरेक्ट चांगल्या पदावर जे आहेत तर ते जाऊ शकतात. बाकी ज्यांना कुठलाच जॉब नाही किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत तर ते पण फॉर्म भरून त्यांची तयारी सुरू ठेवा. येणाऱ्या कालावधीत याच युट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रत्येक विषयानुसार सिलेबस डिकोडिंगची व्हिडिओ येणार आहे, ज्याच्यामध्ये बघा मराठी येणार आहे, इंग्रजी येणार आहे, जीके येणार आहे, रिझनिंग येणार आहे. आता सिलेबस डिकोडिंग कशी करणार आहे आमची टीम लक्षात घ्या. जुलै 2025 मध्ये TCS ने 11 प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या. कोणाच्या? नवी मुंबईच्या. तर या 11 प्रश्नपत्रिकांच्या आधारे आपण डिकोडिंग करणार आहोत. म्हणजे नॉन टेक्निकलचा जो तुमचा 40 प्रश्नांचा विषय तो अत्यंत सोपा जाणार आहे तुम्हाला. का? कारण की आपल्याला रेफरन्स आहे एक, नुकताच 6-7 महिन्यापूर्वीचाच एक रेफरन्स आहे आपल्याला. मग याच्यामध्ये म्हणजे मराठीमध्ये काय घटक विचारले, इंग्रजीमध्ये काय विचारले, कशा पद्धतीने पॅटर्न होता तो समजून गेला. 10 कायदे नवीनच आहेत एकदम पूर्णपणे. या 10 कायद्यांचा प्रॉपर सिलेबस डिकोडिंग तुमच्यासाठी होणार आहे. नॉन टेक्निकलची कशी तयारी करावी 40 प्रश्नांची, कायदे नियमांची कशी तयारी करावी 60 प्रश्नांची आणि या सहाय्यक आयुक्त पदांविषयी माहिती देणारे काही व्हिडिओ येतील ज्याच्यामध्ये त्याची सॅलरी असेल, पदाचं काम असेल, त्याचं प्रमोशन असेल, बदली असेल, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला येणाऱ्या कालावधीत आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे. म्हणून चॅनल जॉईन करून ठेवा आणि जे कोणी बॅचसाठी इच्छुक असतील तर त्यांनी नक्की एकदा कॉल करून आमच्या टीमशी संपर्क करा. आणि तुम्हाला जे काही पाहिजे असेल मित्रांनो, जे काही माहिती पाहिजे असेल, जे काही तुमची रिक्वायरमेंट असतील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी तुमच्या कमेंट्स बघून त्याच्यावर जे आहेत तर ते नक्की काम करू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.